आज बनवूया गरमागरम असे राजमा चावल आणि एकदम छान लागतात हे खायला. नमस्कार, आज बनवूया राजमा चावल. राजमा चावल बनवण्यासाठी लागणारं साहित्य. हा राजमा ना मी मार्केट मधून आणला होता. शेंगा भेटतात याच्या. हा ओला राजमा आहे, याला भिजवायची काही गरज नाही. कांदा घेतलाय, टोमॅटो घेतले, आले आणि लसूण घेतलाय. हे ना मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. कोथिंबीर घेतली, वेलची घेतली, दालचिनी घेतली आणि तमालपत्र घेतले. हे फोडणीसाठी साहित्य आहे. हिरवी मिरची घेतली, लसूण घेतलाय, कांदा घेतलाय, हळद घेतली, हा किचन किंग मसाला घेतलेला आहे, लाल मिरची पावडर, जिरे घेतलेले, धने पावडर घेतलेली आहे, मीठ घेतलेले, गरम मसाला घेतलाय. आणि हा राजमा ना मी कुकर मध्येच करणार आहे. 1-2 शिट्ट्यामध्ये ना हा राजमा शिजला जातो. कांदा ना भाजून घ्यायचाय. थोडेसे तेल टाकणार आहे मी भाजायला. हे लसूण आणि आले टाकून घ्यायचे. टोमॅटो टाकून घ्यायचाय. टोमॅटो ना तेलावर परतून घ्यायचाय. थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे. परतून झाले, आता वाटण करून घ्यायचं. हा मसाला ना वाटून घ्यायचाय. हे वाटून झाले, आता फोडणीची तयारी कर. कुकर मध्ये ना तेल टाकायचे, कांदा टाकून घ्यायचाय. हे काही खडे मसाले ते टाकून घ्यायचे. तमालपत्र, दालचिनी, लवंग. परतून झाले, आता मसाले टाकून घे. ही लाल मिरची पावडर टाकायची, धने पावडर टाकायची, मीठ टाकून घ्यायचे, हळद टाकायची, किचन किंग मसाला टाकून घ्यायचाय. तेलावर परतून घ्यायचाय. हा वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचाय. हे तेलावर परतून घ्यायचे, तेल सुटेपर्यंत. हे तेलावर परतून झाले, हा राजमा टाकून घ्यायचाय. हा राजमा पण ह्या मसाल्यांमध्ये ना परतून घ्यायचाय. हे तेलावर परतून झाले, आता याच्यात पाणी घालून घ्यायचंय. जेवढं तुम्हाला घट्ट पातळ लागतं त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं. पाणी घातले आणि हे ना आता पातळ दिसत असेल, पण भाजी शिजली. हे अजून ना घट्ट होतं. गरम मसाला टाकून घ्यायचा, कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचे. आता कुकर बंद करून याच्या 2 शिट्ट्या करायच्या. आता कुकरच्या ना 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या ना 2 शिट्ट्या झाल्या. आता गॅस बंद करू आणि कुकर थंड झाला का भाजी कशी झाली मी तिथे दाखवते तुम्हाला. कुकर ना थंड झालाय, आता झाकण उघडून. मस्त असा राजमा तयार झालाय आणि एकदम घट्टाची भाजी तयार झाली. राजमा शिजलाय का बघू. एकदम मस्त शिजलाय. आता ना याला फोडणी करून घेऊ. फोडणी मध्ये ना लसूण टाकायचा, हिरवी मिरची टाकायची. हे मी तेल गरम करून घेतले. असं हिरवी मिरची आणि लसूण, याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि हा तडका आहे ना याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजे एकदम चव छान येते. मिक्स करायचं आणि भाजी ना तयार झाली. 2 शिट्ट्यामध्ये ना ही भाजी तयार होती आणि एकदम छान लागते ही भाजी खायला आणि एकदम झटपट होते ही रेसिपी. वरून ना थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आता भाजी तयार झाली खाण्यासाठी. हा 1 कप भरून ना मी तांदूळ घेतलेला आहे, मीठ घेतलंय आणि जिरे घेतली आणि कोथिंबीर लागणार आहे. स्वच्छ धुवून अर्धा तास ना पाण्यात भिजवून घेतलेले. पाणी ना गरम व्हायला ठेवले. पाण्याला उकळी आली का तांदूळ त्याच्यात सोडायचे. उकळी आली, मी चमच्याभर ना तेल पहिले याच्यात सोडून घेते, म्हणजे तांदूळ ना एकदम सुटसुटीत होतो. आता हा तांदूळ ना टाकून घेणार आहे मी 1 वाटी तांदूळ घेतले तर 2 वाट्या पाणी घेतले. हे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे तेल ना सगळ्या तांदळाला सारखं लागलं जाईल. मीठ टाकून घ्यायचं आणि हा भात ना असा शिजवून द्यायचा आहे. थोडासा शिजल्यानंतर स्लो गॅसवर शिजवून देणार आहे. तांदूळ पण ना 50% शिजले. आता याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं. याच्यात ना पाणी कमी राहिले, वाफ 10 मिनिटं ना याला मी असं शिजवून देणार आहे. भात पण ना शिजला, एकदम मोकळा मोकळा झालाय. आता याला तडका करून तेल तापवलंय. आता जिरी टाकून घ्यायची आणि याच्यावर टाकून घ्यायचं, म्हणजे हा जिरा राईस तयार होतो. आणि मिक्स करून घ्यायचे. कोथिंबीर टाकून घ्यायची.
याला ना मिक्स करून घ्यायचं आणि हा जिरा राईस तयार झालाय. आपले ना राजमा चावल तयार झाले. आता प्लेटिंग करून घेऊ. मस्त ना गरमागरम राजमा चावल तयार झाले आणि एकदम छान लागतात हे खायला.